आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध। ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा। नमस्कार। चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे। कन्या राशींच्या व्यक्तींना या महिन्यात जो बृहस्पतीचा बदल होतोय तो अतिशय आनंदाचा आणि मनाचा उत्साह वाढवणारा असा म्हणता येईल। आपल्या एकंदरीत विचारधारेमध्ये भरपूर बदल घडायला लागेल आणि ज्या गोष्टी आपल्याला काही वेळेला होतील की नाही अशा शंका होत्या त्या आता शंका आपसुक दूर होऊन ते आपण लवकरात लवकर गोष्टी कराव्या असा आपला कल दिसेल। एकंदरीत हा बृहस्पती बदल जो आहे तो आपल्या राशीला खूप लाभदायी आणि फलदायी आहे असं म्हणता येईल। कन्या राशींच्या व्यक्तींना प्रकृतीच्या बाबतीत मला काही पीडा संभवत नाहीये। संभावित पीडा सुद्धा काही दिसून येत नाहीये। काही बाबतीत मात्र त्यांनी स्वतः भागीदारी जे उद्योगधंदे आहेत त्याच्याकडे थोडं जास्त लक्ष द्यावं, कारण एकमेकांचे निर्णय न पटल्यामुळे थोडंसं कन्व्हिन्स करावं लागेल आपल्या पार्टनरला असं यामध्ये दिसतं। पार्टनर केवळ हे उद्योगधंद्यातील नसून आपल्या लाईफ पार्टनर सुद्धा असतात, म्हणजे त्यांना सुद्धा तुम्हाला काही वेळेला कन्व्हिन्स करावं लागेल। त्यांची मर्जी जी आहे ती मर्जी जर खफा झाली असेल तर त्यातून तुम्हाला त्याला बाहेर काढावं लागेल आणि ते तुम्ही करायला थोडीशी तुम्हाला एक्झरसाइज किंवा त्रास पडला तरी तो करावा, कारण ती कटुता ही राहता कामा नये, कारण पारदर्शी व्यवहार असावेत असं माझं मत आहे। म्हणून कन्या राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये जो उत्साहवर्धक काल आता सुरू होतोय त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, म्हणूनच मी हे सल्ले तुम्हाला देतोय। कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या मनात कोणताही संदेह किंवा शंका न ठेवता आपण आपल्या कामाला सुरुवात करा। आपोआप सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुकूल घडत जातील असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। आपण करत असलेला उद्योग जो काही आहे, व्यवहार जो आहे किंवा धंदा जो आहे, त्या धंद्यामध्ये बुद्धी कौशल्याच्या जोरावर आपण तो पार पाडू शकता। कधी कधी शारीरिक कष्टाची गरज नसते किंवा खूप काही प्रवास करून एखाद्याला भेटावं लागतं असंही नाही, पण ते बुद्धीच्या जोरावर आपण ती गोष्ट पार पाडू शकता। आणि आता पर्याय व्हिडिओ कॉल वगैरे वगैरे असे अनेक उपलब्ध आहेत, तर त्यानुसार तुम्ही ते करू शकता। उद्योगामध्ये जे काही बदल किंवा नवीन संधी आपल्याला दिसून येत आहेत त्याच्यावर आपण योग्य प्लॅनिंग करा, विचार करा असा हा महिना आहे। त्यामध्ये इम्प्लिमेंट करायची घाई करू नका, त्यामध्ये आपण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करा आणि ते काम कसं चांगल्या प्रकारे करता येईल असा विचार करा। कन्या राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपली मुलं जी आहेत त्यांच्या शिक्षणाकडे आपण थोडंसं लक्ष द्या। लक्ष असं की ते प्रामाणिकपणे करतायत, पण कधी कधी तुमचा प्रेझेन्स महत्त्वाचा असतो, तर आपला प्रेझेन्स असणं खूप गरजेचं आहे। त्या प्रेझेन्सने बऱ्याच गोष्टी सुलभ होतात, त्यामुळे त्याकडे आपण लक्ष द्या। स्वतः शिक्षण घेणारी जी मुलं आहेत कन्या राशींची, त्यांनी या महिन्यामध्ये स्वप्रयत्नावर जास्त भर द्या, कारण स्वप्रयत्न आपल्याला कुठून कुठे घेऊन जाऊ शकतात आणि त्या प्रयत्नात तुम्ही थोडीशी हयगय करता, म्हणून ती हयगय आता मात्र होऊ देऊ नका, कारण जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा न होणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज घडून जातात। म्हणून तुम्ही त्याकडे जास्त लक्ष द्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन। कौटुंबिक बाबतीत मी म्हणेन की कन्या राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक
लक्ष खूप द्यावं लागणार नाही. ज्या नेमून दिलेल्या जे काही कामं आहेत, जे काही प्रसंग आहेत, त्यानुसार सगळ्या व्यक्ती जेव्हा करत जातात घरातील, तेव्हा आपली जबाबदारी जास्त उरत नाही. तर असं नेमून दिलेलं काम वेळच्या वेळी होतंय की नाही त्याकडे आपण लक्ष द्या. कौटुंबिक काही न्यायालयात दावे असतील तर या महिन्यामध्ये जास्त मनाला लावून घेऊ नका, कारण ते दाव्याचा काहीही फायदा या महिन्यात होणार नाही. प्रलंबित असे ते दावे राहतील, निर्णय काही होणार नाही, मानसिक त्रास मात्र त्याचा होईल. म्हणून त्या बाबतीत जास्त लक्ष आपण न्यायालयीन गोष्टीकडे लक्ष देऊ नका. जे लग्न झालेले दाम्पत्य आहेत त्यांना नवीन पाहुण्याची चाहूल या महिन्यात लागण्याची दिसून येते. म्हणजे बाळाच्या आगमनाची जे वाट बघतायत त्यांना या महिन्यात त्या आगमनाची चाहूल लागेल, किंवा असे काही बातम्या आपल्याला कळतील की जेणेकरून घरातील वातावरण आणि पतीपत्नींचं वातावरण उत्साहवर्धक राहील. कौटुंबिक बाबतीत आपण म्हणाल तर ज्या काही गोष्टी बऱ्याच काळापासून आपण घ्यायच्या होत्या घरामध्ये, महागड्या असतील किंवा छोट्याशाही असतील, घरात रंगरंगोटी असेल, काही फर्निचर तयार करायचं असेल, रिपेरिंग असेल, तर अशा कामाला या महिन्यात चांगला वेग येईल किंवा त्या गोष्टी पटापट घडायला लागतील. तर त्या घरातील रिनोव्हेशनचं काम जे आहे ते या महिन्यात चांगल्या प्रकारे सुरू होईल असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. धार्मिक बाबतीत आपली बैठक जी आहे ती या महिन्यात चांगली बसेल आणि त्या बैठकीच्या जोरावर मन तल्लीन आणि प्रसन्न होईल असंही या ठिकाणी दिसून येत आहे. एकंदरीत कन्या राशीला हा महिना जो आहे तो बृहस्पती बदलानुसार अनुकूल असा दिसून येतोय. त्याचा जास्तीत जास्त त्याने फायदा करून घ्यावा असाच संदेश मी तुम्हाला जाता जाता देईन. हे होतं कन्या राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.